काल भंडाऱ्याजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं. त्याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिली. ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस मला वाटतं ते ॲक्सिडेंट इश्यू हा सिरियसली घेतला पाहिजे. याचं कारण की इलेक्शन म्हटलं की थोडीफार खुन्नस येतेच, असं नाही म्हणता येत नाही की त्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याचा ऐन वेळ इतर वेळ झाला नाही आणि इलेक्शनमध्येच झाला, तिथेच संशय घ्यायला जागा आहे. बद्दल काय बोलावं, पण महाराष्ट्र हा संस्कारमय आहे. या महाराष्ट्रामध्ये असे घातपात कोणी करत नाही, त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे. अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते राजकारण चुकीचं आहे. महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशी नाही आहे. अशा प्रकारच्या टीका करू नये, अशा प्रकारचे बोलू नये. त्यांनी खरं तर संजय राऊतकडे शंकेचे पाल चुकचुकते आमची पण, कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल, विरोधक असेल, तर तो संजय राऊत आहे. म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमागे आहे याचाही